नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीमधील 2.2 यामधील टू फेबल्स हा टॉपिक पाहणार आहोत. टू म्हणजे दोन आणि फेबल्स म्हणजे दंतकथा. आता दंतकथा म्हणजे काय हे आपण आता बघून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी. फेबल जी असते, जे दंतकथा असते, इज अ व्हेरी म्हणजे खूप, शॉर्ट म्हणजे लहान आणि स्टोरी म्हणजे कथा असते. युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स. आणि या दंतकथेमध्ये प्रामुख्याने जे ॲनिमल कॅरेक्टर असतात, जे प्राणी असतात, ऑर इवन इनॲनिमेटेड थिंग्स, किंवा अजून इनॲनिमेटेड थिंग्स म्हणजे निर्जीव ज्या वस्तू असतात, तर त्या निर्जीव वस्तू दॅट स्पीक, बोलताना दाखवलेल्या असतात. अ फेबल युजली एंड विथ अ मॅसेज ऑर अ मॉरल. आणि ह्या ज्या फेबल्स असतात, ह्या ज्या दंतकथा असतात, त्या काहीतरी नैतिकतेचा संदेश देऊन संपत असतात. इट टेल्स यू अबाउट द वे ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहॅव इन सोसायटी. आणि सोसायटी म्हणजे समाज, या समाजामध्ये आपण कसं राहावं, कसं वागावं हे दाखवणारा किंवा याचं मार्गदर्शन करतात, तर त्या कोण असतात, तर त्या दंतकथा असतात, फेबल्स असतात. दिस टू फेबल्स कम फ्रॉम इसॉप. आणि ह्या ज्या टू फेबल्स आहेत, दंतकथा आहेत, तर त्या इसापने सांगितलेल्या आहेत किंवा इसापने बोललेल्या आहेत त्या. द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. आणि इसाप कोण होता, तर फेमस, अतिशय प्रख्यात असा ग्रीक स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा होता. हिज स्टोरीज वेर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज. आणि त्याच्या ज्या स्टोरीज आहेत, त्याच्या ज्या कथा आहेत, तर त्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. अकॉर्डिंग टू देअर ऑन लोकल कंडिशन. आणि तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या कथा त्या ठिकाणी सांगितल्या जात असतात. हेअर द स्टोरी ऑफ टाऊन माऊस अँड कंट्री माऊस. आणि या ठिकाणी आपण टाऊन माऊस आणि कंट्री माऊसची सुद्धा एक गोष्ट, एक कथा पाहणार आहोत, दंतकथा. आणि इज रिटोल्ड. आणि ही कथा रिटोल्ड म्हणजे पुन्हा सांगितलेली आहे. कशाने? इन द इंग्लिश स्टाईल. इंग्लिश स्टाईलमध्ये ही कथा सांगितलेली आहे. आता आपण कथेला सुरुवात करूया, त्या दंतकथेला. तर सर्वात पहिली जी दंतकथा आहे, द टू फ्रेंड्स अँड द बेअर. आता आपण सुरुवात करू. टू फ्रेंड्स वेर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. टू फ्रेंड्स म्हणजे दोन मित्र. वेर ट्रॅव्हलिंग करणे म्हणजे प्रवास करणे. टुगेदर म्हणजे सोबत. थ्रू म्हणजे मधून, कुठून? अ वूड म्हणजे जंगल. व्हेन तेव्हा, सडनली अचानकपणे, सडनली मीन्स अचानकपणे, दे केम अक्रॉस अ बेअर म्हणजे अस्वल. आणि अचानकपणे त्यांना कोण सामोरे येतं? एक अस्वल येतं. द बेअर सॉ म्हणजे पाणी. आणि ते जे अस्वल आहे, ते जे बेअर आहे, ते त्यांना पाहतं. द ट्रॅव्हलर म्हणजे ट्रॅव्हलरला जेव्हा ते अस्वल बघतं, त्या प्रवाशांना जेव्हा बघतं. अँड रश्ड म्हणजे त्यांच्याकडे धावत येणे. आउट अपॉन देम म्हणजे त्यांच्याकडे. वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड. आणि त्याच्यामधला जो एक प्रवासी होता, तर तो काय होता? छान. कशामध्ये? ॲट अ क्लाइम्बिंग ट्री. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे, ट्री म्हणजे झाडावर चढण्यामध्ये तो खूप चांगला होता. विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड. विदाऊट म्हणजे विदाऊट वेटिंग म्हणजे वाट पाहणे. वाट न पाहता, आपल्या सोबतच्या मित्राची वाट न पाहता, ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री. आपल्या जवळ असलेले एक जी ट्री होता, जे झाड होतं, त्या झाडाच्या एका ब्रँचला त्याने कॉट केलं. कॉट करणे म्हणजे काय? पकडून घेणं. आणि तो त्या झाडावरती चढून गेला. अँड हिज हिमसेल्फ अमंग द लिव्ज. अँड हिड म्हणजे हाईडचा भूतकाळी रूप हिड म्हणजे लपून घेणे. त्याने स्वतःला लपून घेतलं. हिमसेल्फ म्हणजे स्वतःला लपवणे. अमंग द लिव्ज म्हणजे पानांमध्ये स्वतःला त्याने लपवून घेतलं. द ऑदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. आणि जो ऑदर ट्रॅव्हलर होता, जो दुसरा प्रवासी होता, त्याला नो म्हणजे माहीत नसणे, की व्हॉट टू डू, आता आपण काय करायचं. ही हॅड हिअर्ड म्हणजे ऐकलेले असणे. त्याने ऐकलेलं होतं कुठंतरी. दॅट बेअर्स डू नॉट बॉदरचा अर्थ काय होतो? तर त्रास देणे. डू नॉट बॉदर म्हणजे बेअर जो असतो, अस्वल जो असतो, तो त्रास देत नाही. कोणाला? विथ डेड ॲनिमल. डेड म्हणजे जे मेलेले प्राणी असतात, त्या मेलेल्या प्राण्यांना
जो अस्वल असतो तो त्रास देत नाही. सो ही थ्रो म्हणजे फेकून देणे, झोकून देणे. तर त्याचा भूतकाळी रूप थ्रू हिमसेल्फ म्हणजे स्वतःला. फ्लॅट डाऊन म्हणजे सरळ परिस्थितीत झोपून जाणे. अपॉन द ग्राउंड म्हणजे जमिनीवरती, तो जमिनीवरती खाली तोंड करून सरळ झोपून गेलेला होता. विथ हिज फेस इन अ डस्ट, आणि त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे धूळ लागून गेलेली होती. द बिअर कमिंग अप टू हिम, कमिंग अप म्हणजे त्याच्याजवळ येणे, हिम म्हणजे त्याच्याजवळ, आणि ते वेअर जे आहे ते त्याच्याजवळ आलं. पुट हिज मजल म्हणजे त्याच्या जे नाक असतं ते नाक क्लोज टू हिज इयर, आणि तो जो दुसरा जो ट्रॅव्हलर जमिनीवरती झोपलेला असतो तर त्याच्या कानाजवळ तो त्याच्यावालं नाक आणतो. कोण? अस्वल, तो वेअर. अँड स्निपेड आणि स्निपेड करणे म्हणजे काय? तो त्याचावाला वास घेऊ लागला. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली, परंतु तो जो मनुष्य होता, तो जो ट्रॅव्हलर होता, तो ले म्हणजे पडलेला असणे, झोपलेला असणे. व्हेरी क्वाइटली अतिशय शांतपणे. ऑन द ग्राउंड म्हणजे त्या जमिनीवरती. अँड डिड नॉट इवन ब्रेथ म्हणजे श्वास घेणे, आणि तो श्वाससुद्धा घेत नव्हता. ॲट लास्ट आणि शेवटी काय झालं? लास्ट म्हणजे शेवटी. विथ अ ग्रोल म्हणजे गुरगुर करत, तो जो अस्वल होता तो गुरगुर करत. इट शुक इट्स हेड, आणि स्वतःची मान हलवत. अँड स्लॉचेड ऑफ होणे म्हणजे तिथून तो निघून जाणे. देन द फेलो म्हणजे त्याचा सोबती जो साथीदार झाडावर चढून गेलेला होता. इन द ट्री कम डाऊन म्हणजे खाली येणे. टू हिज कॉम्रेड म्हणजे तो त्या ठिकाणाहून खाली आला. अँड लाफिंग आणि तो त्याच्यावरती हसू लागला. तो झाडावरचा जो प्रवासी होता, ट्रॅव्हलर होता, फेलो होता, तर तो आपल्या मित्रावर हसू लागला. आणि त्याला हसत तो काय म्हटला बघा. व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रूनचा अर्थ होतो म्हणजे ते बेअर. तर ते जे बेअर आहे, तर व्हॉट इट दॅट मास्टर ब्रून विस्पर्ड टू यू. विस्पर्ड करणे म्हणजे कुजबुजणे. तुझ्या कानामध्ये काय सांगितलं त्याने? हळूहळू कुजबुजणे. काय कुजबुजला तो तुझ्या कानामध्ये, असं त्याने विचारले. तेव्हा तो जो झोपलेला खाली पडलेला मित्र होता, तर तो मित्र काय म्हटला बघा. ही टोल्ड मी, मला त्याने सांगितलं. सेड द ऑदर, की तू दुसऱ्यांना सांग. नेवर म्हणजे कधीही नाही. ट्रस्ट म्हणजे विश्वास. ट्रस्टचा अर्थ काय होतो? विश्वास ठेवणे. अ फ्रेंड अशा मित्रावर. हू डिझर्ट, इथं डिझर्टचा अर्थ काय होतो? लिव्ह बिहाइंड म्हणजे सोडून जाणे. यू म्हणजे तुम्हाला. ॲट अ पिंच म्हणजे पिंचचा अर्थ काय होतो? इन ॲन एमर्जन्सी म्हणजे एखाद्या एमर्जन्सीमध्ये, एखाद्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जो मित्र तुम्हाला सोडून जाईल त्या मित्रापासून तुम्ही दूर राहा, असं त्याने मला सांगितलं.